दुर्बिणीद्वारे गुडघ्यामधील कोणकोणते ऑपरेशन केले जातात आणि कधी करायचे असतात? साधारणतः जे यंग लोक आहेत, तरुण वयातील लोक आहेत, जे स्पोर्ट्स खेळतात त्यांच्यामध्ये ह्या इंजुरी कॉमन असतात. चालताना, पळताना किंवा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झाल्यानंतर जेव्हा जास्त प्रेशर येतं तेव्हा यांची इंजुरी होते आणि इंजुरी झाल्यानंतर मग गुडघा दुखायला लागतो. तर या गोष्टींसाठी आमच्याकडे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केले जातात. जी गादी आहे ती गादी पण रिपेअर करता येते आणि अगदी सगळ्या सामदाम दंड भेद जर यूज झाला असेल आणि रुग्णाला आराम नसेल पडत तर गुडघा बदलीचं ऑपरेशन केलं गेलं पाहिजे. आमचे जे काही रुग्ण आहेत, आम्ही जे ऑपरेट केलेले आहेत ते आज बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी करतायत, त्यांचं दैनंदिन आयुष्य जगतायत. मी तुम्हाला आधीच सांगितलं की काही जे लोक आहेत ते पंढरपूरला सुद्धा वारीसाठी गेलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश कुंडलिक आहे, तुमचा स्त्रीरोग तज्ञ, नाशिक येथे कार्यरत आहे. मी सांधे प्रत्यारोपण आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेमध्ये निष्णात आहे. आता या विविध व्हिडिओमधून मी तुम्हाला गुडघा आणि त्याच्याविषयी थोडीशी माहिती देण्याचा माझा प्रयत्न केलेला आहे. ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं, चला आपण त्यांना आता पुन्हा चालवूया.